हाय मित्रांनो, आपण आज बनवणार आहोत पनीर 65। त्यासाठी लागणारे साहित्य आहे पनीर, कॉर्नफ्लॉवर, मैदा, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, काळी मिरी पावडर, आलं लसूण पेस्ट, जिरे, लवंग, दालचिनी। आता आपण पनीरचे क्यूब करून घेणार आहोत। याप्रमाणे आपण कट करून घेणार आहोत। पनीर कट करून आपण एका बाउलमध्ये घेतलेला आहे। आता आपण जिरे, लवंग आणि दालचिनी याची पावडर करून घेणार आहे। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ हे आपण मिक्स करणार आहोत। आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये जिरं, लवंग आणि दालचिनी याची पावडर मिक्स केलेली आहे। आता वरून आपण काळी मिरी ॲड करणार आहोत। यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। यामध्ये थोडं पाणी ॲड करून सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। हे छान असं मस्त मिक्स झालेलं आहे। यामध्ये आता पनीरचे काप घालून 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। आपण पनीरला ते मिश्रण व्यवस्थित लावून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। पनीर आता मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण हे तळून घेणार आहोत। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। पनीर आता आपण तळून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपण आता हे फ्राय करत आहोत। छान फ्राय झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तयार आहे आपली पनीर 65 रेसिपी। आपण टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकतो। पनीर 65 तयार आहे। मी इथे टोमॅटो केचप बरोबर सर्व केले आहे। नक्कीच करून बघा आणि मला कळवायला विसरू नका। माझ्या रेसिपी कशा वाटतात त्याही अभिप्राय द्या। धन्यवाद।